नमस्ते एव्हरीवन, मी आहे प्रिया. स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज तुम्ही पाहत आहेत हे कढईमध्ये तूप टाकून मी काय करत आहे, तर आज आम्ही बनवत आहोत नाचणीच्या पिठाचे लाडू. तर सर्वात आधी आम्ही इथे पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे मम्मीने. त्याच्यानंतर हे नाचणीचं पीठ त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे खरपूस भाजून घ्यायचं आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर मग इथे आम्ही साखर किंवा गुळाचा वापर नाही करत आहोत. इथे मम्मीने हे खजुराची पेस्ट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट्स आहेत. ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता मिक्सरमधून याची पेस्ट इथे करून घेतलेली आहे. चला तर मग आता जे नाचणीचं पीठ हे आम्ही इथे भाजून घेतलेलं आहे ते एका ताटामध्ये इथे थंड होण्यासाठी काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर या तुपामध्ये खजुराची जी पेस्ट आहे आणि सर्व जे ड्रायफ्रूट्स आहेत याच्यामध्ये आपण खरपूस परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. 2 मिनिटे सर्व ड्रायफ्रूट्स तुम्ही याच्यामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये हे टाकलेले आहे तुपावर भाजलेलं नाचणीचं पीठ, ते देखील याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ठीक आहे, परतून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे सर्व मिश्रण याच्यामध्ये मिक्स केलं आहे. त्याच्यानंतर इथे मम्मी हे लाडू बनवत आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता अतिशय टेस्टी आणि अतिशय मस्त झाले होते लाडू. अतिशय पौष्टिक असतात आपल्या शरीरासाठी हे लाडू. तुम्ही देखील तुमच्या घरी नक्की ट्राय करा. अशा प्रकारे इथे सर्व पिठाचे आम्ही इथे लाडू करून घेतले. तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट असतात हे लाडू. आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक असे हे लाडू असतात. ठीक आहे, मला तर फारच आवडले होते. आम्ही तर पहिल्यांदाच आमच्या घरी बनवले होते. चला तर मग इथे नाचणीच्या पिठाचे हे लाडू तयार झालेले होते आणि जे उरलेलं पीठ आहे ना त्याच्यामध्ये आम्ही गुळाचा पाक टाकला होता. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे लाडू हे बनवले होते आणि झाले होते. खायला तर अतिशय टेस्टी लागत होते. चला तर मग आता कढईमध्ये इथे तीळ टाकलेला आहे. तीळ भाजून घेत आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मम्मी थोड्याशा तुपामध्ये गूळ टाकत आहे आणि गुळाचा पाक करून घेत आहे. कारण जे नाचणीचं पीठ होतं ते याच्यामध्ये टाकून दुसरे हे लाडू बनवणार होते. ठीक आहे, चला तर मग गुळाचा पाक गरम गरम आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे नाचणीचं पीठ त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे परतून घ्या याला. आणि थंड म्हणजे थोडंसं गरम असतानाच आपल्याला लाडू हे बनवायचे आहेत. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता आता. तर हे आहे मिश्रण गुळाच्या पाकातलं. तर अशा प्रकारे आपण हे लाडू बनवले होते. तर मग 2 प्रकारचे लाडू आम्ही इथे बनवले होते. ठीक आहे, एक खजुराच्या पेस्टमध्ये बनवले आणि एक गुळाच्या पाकातले बनवले होते. तर वाव, अतिशय सुंदर झाले होते लाडू.